बघा मित्रांनो, माझी बायको मला कामावर जाताना चटणी आणि भाकर देते आणि घरी राहून बघा काय काय करून खाली. बघा बघा ह आज घरी राहायला होता लईच लागला सांगायला. बघा बायको माझी काय करून खाती म्हणून. तुम्हाला काय नाही तेवढंच काम आहे, बायकोची निर्णाची जायचं. तुझी नीळ नसली का मी? मग काय तर काय सांगायला लागला लोकायला. काय सांगाले जी दिसायला ती सांगाले काय तुझ्या पुढं. कामाला जाताना बायको माझी मला चटणी देतीन बघा काय काय करून खाती म्हणून सांगायला लागला की. नाही का मग काय काय तळलंस ती? काय तळलंय? कुरवाड्या आहेत, चिप्स आहेत, सोमवार आहे म्हणून खायला लागले. आणि काय तळलंय या? म्हणजे तुला सोमवार आहे म्हणून ती तळून खायलीस का? मग आणि मला डब्याला काय देतीस? हा होय ग, काल काय देतेस मला डब्याला? चटणी भाकर. बैठ नाही का सगळ्या लोकांनी मला चटणी भाकर दिली तू? हा होय, व्हिडिओ नव्हता? हा व्हिडिओ टाकला नव्हता का मी काल? काय कुठं कामा धंद्याला जाता का? दान दान तुम्हाला रोज मासे मटण करून खाऊ घालायला. कामाला जात नाही मी, काय गोट्या खेळायला जातोय का? होय ग, तिकडून तिकडून येता हिंडून आणि दी मला जेवायला. आणि मग काय पैसा पाणी कुठून येतोय नाही काम करता? काय तुम्हाला जेवा देत जावा, चटणीच रोज आहे तुम्हाला खायला. म्हणजे मला चटणी आणि तुला काय तसलं का तळून आणलेलं? मी बी तुमच्या संग चटणी पाटाच खाऊन बसते की. ती चटणी पाट आहे का? होय ग, हा काय लागली मला सांगायला. इकडे इकडे वरी बघ, वरी बघ, खाली बघून नको बोलू. अगं जरा कमी होईल का खायचा घास? हा वरी बघ की वरी. ए बायको, बायको काय वरी बघायचं या? अगं वरी बघ की, लोकाला बघू दे की. काय बघायचंय लोकायला? हं काय खायलीस ती? अगं मला नाही का मग जेवायला जाणार तू? हा हाय की, तुम्हाला काय डाळ करून ठेवली की. कुठे या? हे काय हाया बाकी काय दाखव की, मला काही दिसनाच गेले की. तुम्हाला कशी दिसत काय इथं बनवली ही कशाची डाळ केलीच? वरण बनवलं या. वरण? हा 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 हा. आणि मला वरण बरोबर भाकर खाऊ द्या, खायला मग द्यायचं का? काय द्याव का तुम्हाला रोज मासे मटण आणून? माशी मटण आणून द्या. हो म्हणजे खाताल आणि मला काय वरण बनवलंच का म्हणायला. काल तरी चटणी दिलती, आज तरी डाळ बनवली, उद्या तर ही बी नाही. मीठ कालवून देईन पुन्हा खायला. मीठ कालवून खायला दे. हा मीठ पाणी. वा वा वा, सुधारलीच कडे ना, सुधारलीच. हा आणि तुलाच रोज मी कामाला लावल्यावर मग कसं वाटेल? होय ग, नुसत्या मिठाने चटणी बरोबर भाकर देऊन. मी काय मोकळी दिसले का तुम्हाला कामाला जायला? हां तुम्हाला काय घरात काय बंगई टांगून ठेवू का? मला बंगई टांगून ठेवतीस होय? मग बरं बरं बरं. चला, आजकाल बायाचा जमाना आहे सगळा. आणि मला कामाला पाठवायला? हो, सरकार बी बायाच्याच बाजूनं आहे. त्या मुख्यमंत्र्यांना नाही का, तुम्हाला ते 1,500 रुपये महिना दिल्यापासून तुम्ही शापारलं जरा. तुमच्याकडे काय गुन्हा आहे? सगळं सरकार लागले ना तुम्हाला, सगळा पैसा द्यायला महिन्याला लाडक्या बहिणीचा. तुम्हाला तिकीट अर्ज केलं, हां म्हणून तर तुम्ही नवऱ्याची पोती बळकीत आहो. वरी बघ वरी, खाली बघून काय लागलीस खायला? वरी बघून बोल, मला मिळतोय का नाही तुला 1,500 रुपये महिना? ए बायको, मग काय तुमच्या कष्टाचं देताव का? मग कुणाच्या कष्टाचं आहे? आमच्या कष्टाच्याच पैशातून तुम्हाला 1,500 रुपये महिना जातोय. कशानं? हां मग आमचा कर कटत नाही का? आम्ही ज्वारी आणल्याला कर कटतंय, आम्ही भांडे घेतल्यावर कर कटतंय, आम्ही अजून काही खरेदी केली की त्याच्या कर कटतंय, आणि तीच पैसा तुम्हाला देतंय आणि म्हण की तुमचं काय जातंय? हां अगं मरणाचा कष्ट आम्हाला गाड्याला करावं लागतंय. आईच्या घरात बसून खायचं ते खायचं, नवऱ्याला चटणी भाकर द्यायची ना आपण कुरवाड्या पापड्या तळू खायच्या. कुरवाड्या पापड्या नाही, हां चिप्स हाय. चिप्स सोमवार हाय म्हणून खायला लागले या. वा 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 वा, चिप्स काय फुकट आलीत काय चिप्स ती? होय का? हां त्याला काय पैसा लागलाच नसेल का मला? हां दुकानावरून आणून करून खायले या. अगं हो, मग दुकानावरून आणलेस तू, पण त्याला पैसा दिलाच असतील की. काय तुम्ही नाही दिला? हां मग मी कुठला? माझ्याजवळ या पैशाचे आणले तर. हो हो हो, लाडक्या बहिणीचे वय. बरोबर आहे. उचललेच का पैसे? मग किती उचललेच? उग किती उचलले? उग थोडे तर उचलले, 4,000 रुपये तर उचलले तर. 4,000 उचललेच का? हा हा हा, बरं बरं. एक काम कर की, मग मला बी एखाद्या क्वार्टर पुरते दे की 100-200 रुपये. हा दे की, काय होईल? म्हणून तर काढून आणले तुम्हाला एखाद्या क्वार्टर पुरते द्यायला. मग काय होते ग, एखाद्या क्वार्टर पुरते 200 रुपये दे की फक्त. हा देते की. 4,000 आणलेच की म्हणून. हां
देतीस का नाही सांग की. ए बायको सांग की देतीस का नाही. हा 1 रुपया बी मिळणार नाही. अगं तसं नको करू मर्दे. नाही नाही. अगं बायको आता इतके मोठे चिप्स काय 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 घरात खाऊन आलीस आणि आता अजून ही काय खायला लागलीस तू. अव ती चिप्स तळले त्यानं पोटच नाही भरलं. चिप्स तळले त्याला पोट नाही भरलं हम्म. म्हणून आता ही खायलीस का. हा म्हणून शेंगदाणे खायले होते. शेंगदाणे खायलीस का आणि किती शेंगदाणे खायलीस. किती आहेत हं किलो भर तर आहेत शेंगदाणे. 1 किलो भर शेंगदाणे आणि आता शेंगदाणे खायचे पुन्हा अजून काय काय खायचे तुला. शेंगदाणे खाल्ल्यावर हे काही शेवया बनवून खाते ना. शेवया. हा दूध टाकते साखर टाकते आणि मस्त बनवून खाते ही. बर अजून पुन्हा काय खायचंय. काय पुन्हा बिस्किट चहा पिते थोडा बिस्किट खाते. बीपी शुगर आहे व तुला का. हा पण ती बिस्किट खायचं नाही म्हणून हे काही बिस्किट खायचं. ह्याला काय म्हणतात की ह्या बिस्किटाला नावच मला येत नाही. ही होय हा ही हाय शुगर फ्री बिस्किट. बरोबर आहे बरोबर आहे. हा मग ही खाते आता. मग आता शेंगदाणे झाले की शेवया करून खाताव. शेवया झाले की शुगर बिस्किट. कशामध्ये खाताव शुगर बिस्किट. चहा चहामध्ये. हा बरोबर आहे. चहा चहा प्यायल्यावर शुगर फ्री आहे नाही. आणि चहा कसा आहे. चहा हं? चहात साखर नाही टाकायची. काय टाकायचं. दूध टाकायचं आणि बनवायचा. नुसतं दूध. दुधातून अजून पुन्हा काय टाकायचं. आव ती शुगर फ्री चहा नसतंय का हं ती बनवून त्याच्यात टाकून बिस्किट खायचं या. म्हणजे शुगर फ्री चहा बनवून. हा अच्छा 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 म्हणजे शुगर बिस्किट शुगर फ्री बिस्किट त्या शुगर फ्री चहा मध्ये टाकून तुम्ही खायचं. खाणार. असं करणार होतोय. हा बर बर मालकी पण तुम्हाला कुण्या डॉक्टरने सांगितलंय की ही बिस्किट शुगर फ्री आहे चहा शुगर फ्री असतोय म्हणून. अव ह्या केज मध्ये हा एक डॉक्टर तिथं मी गेलते माझी लय साखर वाढली होती. मग डॉक्टर म्हणला की ही चहा प्यात जा तुमची कमी होती या. म्हणजे चहा प्यायल्यावर साखर कमी होती असं सांगितलं वय डॉक्टरनं तुम्हाला. म्हणून तुम्ही शुगर फ्री चहा करून पिणार आहोत खाणार आहोत. बरं मग कमी होत ह्यानं. असं आहे वय. बरं बरं मग तुम्ही आता ह्याच्यामध्ये काय टाकणार. ही जी शेवया आहे त्या शेवयामध्ये काय टाकून खाणार आहोत. दूध टाकते काजू बदाम टाकते. ती नाहीत का तसलं ती काय काय करून सुरकुंबा म्हणत आणि तसलं बनवून खाणार आहे व ह्याच शेवयाचं ह्या शेवयाचं. आणि ह्याच्यामध्ये साखर नव्हत का टाकणार. नाही नाही. मला काय वाटलं त्या डॉक्टरनं तुला शुगर फ्री साखर बी असली तर सांगितली काय की. नाही 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 शुगर फ्री साखर नाही का सांगितली. नाही टाकू नका म्हणला. अगं साखर बी असेल की शुगर फ्री. काय माहित नाही असती का नसती या. तुझ्या माईला तुझ्या मला चटणी बरं भाकर देतीस. आणि मी कामाला गेलो की असलं काय काय करून खातीस होय का. तुम्हाला बी देते काय मला बी देतीस होय का. मी अचानक काम नव्हतं म्हणून आज घरी येऊन बघतोय तर कुठं कुरवड्या पापड्यास तळून खायलीत. पुन्हा शेंगदाणे खा शेंगदाणे खायलीत पुन्हा शेवयाच खायलीत. आणि पुन्हा मला शिकवितीस काय शुगर फ्री बिस्किट आहे. हे कुणी बापानं शुगर फ्री बिस्किट बनवलं का होय का. आणि चहा काय तुझ्या बापानं बगर साखराचा बनवलं का. मला लागली सांगायला चहामध्ये कुठं दूध टाकते कुठं बदाम टाकते. तुझ्या बापानं पैसा मागितलाय का होय का. असा किती तुझ्या मुख्यमंत्री तुला महिन्याला 1,500 रुपये देत नाही म्हणतेस की मला माझ्या मुख्यमंत्री बहु पैसे देतोय म्हणून. आणि त्याचा आणून खाते म्हणून हे तो भरलंच का राशन पाणी. हो अगं मरणाचं कष्ट पाणी करून मी राशन भरलंय की. आणि एकटीच खातीस लेकरायला कामाला लावतीस मला कामाला लावतीस. आणि आम्हाला सकाळी काय तेल भाजीला कुठं तेल नाही कुठं वांगे नाहीत कुठं बटाटे नाहीत. ह्याच्यासाठी घरी राहिला का. ह्याच्यासाठी नाही घरी राहिलो. आज ठेकेदारांना घरी लावलोय काम नाही म्हणून. आणि लागली सांगायला फलानं होईल मला बिस्तानं होते मला बीपीच आहे मला साखरच आहे मला कुठं चक्करच येते. मरणाचे पैसे दिवशी दवाखान्याला घालले तर जा उठा बघा काम कुठं दुसरीकडे. जा उठा. हो आम्हाला हकाल की कामाला आणि तो घरात बसू खात जाही असलं करू. त्याच्यापाशी काम नसलं म्हणजे काय झालं दुसरे गुत्तेदार गेले का कुठं त्यांच्याकडे असेल की. तरी म्हणलं आयला वासून बोहपल्यावानी कशी काय हीच फुगायली आणि मी नुसत्या सुक्या बॉम्बलावानी वाळून चाललोय. लय वाळून चिड गेला तुम्ही काडी मुडी वनी. नाही तर काय
वाळून गेलो नाही तर हिचा मरणाचा कार ते कार आणि पुन्हा खाया प्यायला बी आम्हाला देत नाही आणि आपण घरात बसून काही बी खातोय. काय जाताव का कुठं मागत? काय मागत पण कष्ट करायचं जातोय की मला मागत. द्या म्हणत. खा खा अजून खा कमी करू नको बघ धर दोन तुम्ही खा माणसाचं धर एकट्यानं खा मागत आहे तुम्हाला खायला. खा की, धर खा मलाच खायला लागतं म्हणती एक भाकर देत नाही बाजून आणि त्याच्यावर चटणी देते बाजून धर शुगर फ्री आहे खा. काय देवान कुठून नशीब काढलं होतं आणि कुठून नाही असली अवदाशी माझ्या घरात पडली. झाले की सगळं आयुष्य अख्खं संपून गेलं. खा जा 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 काम धंदा बघा लय बोलू नका इथं. मी जातो का मला तू बघ खायचं पोटभर खा तण्णी लागूस तर असं तण्णी म्हणजे विवेक! डिहरी कमी होईल. विवेक तिथला ती ही आण बरं खायला. काय बाय आण बाबा ती लेकरू हागलेलं आण खायला दे. मला नाव बी नाही त्याचं. तुला नाव येईना आठव 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 की अजून बघ काय असलं तर लावली अकरायला आणायला आणि खा. हायची खदाड भोपल्यावानी फुगली आणि रोज म्हणते माझं कुठं पाय दुखायला माझा कुठं हात दुखायला माझं कुठं फलानं दुखायलं माझं कुठं बिस्तानं दुखायलं आणि कामाला गेलो की मरणाचं खाती आणि संध्याकाळी आलं की दुखायला म्हणून पडती. खा 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 उजळी न खा जर 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 काय गरज नाही तुमची मला वंजळीनं चारायची. माझ्या हातानं खायले मी. हातानं खायली बस खा तूच मोठी बापाची खायली जा. हं सुट मशीवणी. खायचं मरणाचं. करील बडबडन बसन करू जा तसंच बडबड बडबड केलं तरी. ह्यालाच म्हणते तर नवरा उशाचा साप असतो या हे असल्या बोलण्याला. आता खाल्लं म्हणजे काय होतंय माणूस काय अनपाणी खात नसतंय होय. आणि म्हण की ही खाल्लंस ती खाल्लंस ती खाल्लंस आणि किती खातीच आणि हो मशीवणी. जाऊ द्या काय मनावर घ्यायचं या. करू जा तसंच बडबड आपलं खायचं आणि बिंदास राहायचं. काय टेन्शन घ्यायचं नाही. काय टेन्शन घ्यायचं बोलल्याला टेन्शन घेत असतात का नवऱ्याचं. तसंच बोलू जा की करू जा बडबड बडबड काय करायचंय आपल्याला.